आता बघा आम्ही सगळे आज फिरायला आलोय 5 जण फक्त, बाकी सगळे घरी गेलेत त्यांच्यासाठी. सांभाळ ग सरल पाय ग वय तुझं डोक्याचं नाही ग. खैर आओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. नमस्कार मित्रांनो, स्वागत करते हम हमारे नए ब्लॉग में. तर असा विषय आहे, आता आम्ही सगळे चाललो सिंहगडला, कारण की आज सुट्टी आहे, संडे. आमचा बिल्डर आहे सोबत, बघा तुम्ही दिसत नाही अंधारात तो, त्याबद्दल माफी करा. आता दिसतोय. तर आता आम्ही सगळे PMT जाणार आहे, कारण की हे सगळे गरीब आहेत, ह्यांच्याकडे बाईक नाही, माझ्याकडे आहे, मी येणार आहे बाईकवर. तर भेटूया डायरेक्ट PMT बसमध्ये. अशा प्रकारे आम्हाला डायरेक्ट सिंहगड बस सापडलेली. बसचा नंबर आहे 50A. मला जायचं असेल तर सिंहगडला सकाळी 6:15 वाजता कर्वेनगर मधून गाडी मिळेल. ठेकनवरून चालू होते, पण ही आम्ही सिंहगडला त्यामुळे आम्ही सिंहगडला म्हणून बसतो. आता हे मी म्यूट करणी, टेन्शन येऊ नका. बेकार है भैया, मैं तो टूट गया. पहा कशी बसलेली गरीब लोक, एकापेक्षा पण गाडी नाही. अशा प्रकारे आम्ही बघा आलेलो आहे सिंहगडला, म्हणजे सिंहगडच्या पायथ्याशी आलोय. इथं बस थांबली, रिटर्न जाणार आहे. मला दाखव म्हणते, बघा चिकना बांड बघा. गड आला पण सिंहला बघा. जिम बॉय 100 रुपयाचा शर्ट आणला याने जिम मधून. बघा शूट कसा चालू आहे सकाळ सकाळ. कुठं शूट करावं ती पण कळत नाही यांना. हे बघा पोज द्यायला लागलाय. सगळे नाश्त्याची वाट बघतायत बघा. तुकाचं तर तोंड बघा नाश्त्यासाठी कितीही झाले. पण आम्ही येताना केळं आणायची विसरलो. आणि जिम बॉय डाएट कुठं आहे तुझं? डाएट माझ्या घर राहिले. डाएट मध्ये रोज चणे खाते, चणे आणि केळी आणि पनीर खाते डाएट मध्ये, आणि पनीर. मिसळ आली बघा. जिम बॉय लाज प्लीज लागा इथं. कसं आहे. आणि हा बघा नागेश म्हणल्याप्रमाणे गरीब हे तुकानं पोच दिली लगेच. प्रकारे पद्धतशीरपणे आम्ही 2-3 तास वाया घालवून आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता लगेच. व्ह्यू बघा इकडं. आम्ही आमची गाडी म्हणजे बस रिटर्न पाठवलेली आहे नवीन पॅसेंजर आणायला. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? तर गावातूनच रोड आहे. तर वर बघू आता कुठून ट्रेकिंग चालू होते. तसं ही पोरं 2-3 वेळा जाऊन आलेत. मी फर्स्ट टाइम चाललोय इकडे बॉस. हा गेलाय 2-3 वेळा. का गेलता काय माहित नाही. फिरत राहते, हा काय काम नाही. एक लाकूड गेलेला आहे वरी. इथून रोड संपलेला आहे आता पूर्ण डांबरी. आता इथून खरी ट्रेकिंग. आता बघू ह्यांची गाय कोणाकोणाची कशी कशी निघते बघण्यात येईल मस्त पैकी. तुम्हाला दाखवतो. जिम बॉय तर बघा कसा फुगून चालतोय, पण वाटत नाही जास्त वेळ टिकल. गाणी लावलीत मस्त पैकी. लवकरच आम्ही आता वर पोचणार आहे सिंहगडावर 10च मिनिटात. तुम्हाला दाखवतो 10 मिनिटं म्हणजे किती वेळ होणार आहे. आता नादवून आले सगळे 4 वाजता उठून. माणसं आता गडावरून रिटर्न यायला लागलेत, पण हे आता वर चाललेत. बॉय लय फास्ट चाललाय, पण जिम बॉयला एकच सांगू इच्छितो आम्ही, सांभाळ घसरल पायर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पडाय पाहिजे असा व्हिडिओ मग व्हायरल होईल आमचा. तोपर्यंत नाही. पडून दाखव रे कसा फुगतोय बघा. पहिलीतला टी-शर्ट घालून. बघा आता कसला ट्रेक खतरनाक चालू झालाय. व्ह्यू बघा तुम्ही, एकदम राडा व्ह्यू आहे. आणि पोरं बघा इथं 10 मिनिट चालतेत, नंतर फोटो काढायचं आमचं. असं मला वाटतं 11 वाजता जायला ह्यांनी जर अशी नाटकं केली तर. हे जिम बॉय 2 दिवस जिम लावली, पण नाटकं एवढी करतोय की बोलूच नका. बघा ही कट्टाळलेली पोरं बघा. ही जिम बॉय कट्टाळलाय. मी एकटाच कट्टाळू नाही. त्याचं बी तोंड पाहायचं कॅमेरा फिरून. थांब दावतो की मी कट्टाळलोय का. मी पूर्ण चढणार आहे नॉनस्टॉप. घाम येणारच की रे. मॅटर करतोय की तुला किती कंटाळा आलाय. घाम येणार. जमेश्वर सोडले तर कटाळच तर खातात. हा रोड आहेत त्यांना इकडून लावले. हा ते तर बसलाय. मी इकडून जाणार आहे. बघू आता कोण कुठं पोचते.
ते बघणार आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो कोण कुठे पोचते. मला तर वाटतंय मी लेट जातोय काही की आणि चुकतोय. बघू आता कुठं जातोय. हे येऊन थांबलेत. इथं 50 मीटर होतं, तिथं 200 मीटर झालं. आताच कंटाळले ती आजी. आजी बघा किती वर आलेत. बघा 59 वयात आणि 25ची बघा 25 बी नाही. 20-21 पाव खातात काय झालं. गजब बेइज्जती है. पाव मिसळ खाऊन आलेत आता येताना. आधी तुम्ही कसं काय वळाला? हा विश्रांती स्पॉट आहे हा. सगळे बसले तिथं. येईल ते थांबतंय बघा इथं. इथं अजून धोकं दिसतंय. इथंच जायचं असेल आय थिंक. हे बघा 70-80 वर्षाची माणसं कशी येते ती. आणि ही बघा जिम्बॉय. नागमोडी वळण से वाट से हम कना कना करते धुक्के में पहुंच गए. धुक्के दिखाता हूँ रुको तुमको. ये देखो धुक्का. धुक्के में से कना कना इधर जाने हैं हमको. और ऋषि ने यहाँ पे पोज दिया है फोटो के लिए. पूरे फोटो निकाल लेता. ये धुक्का देखो धुक्का. पाऊस बंद आहे पण तुम्हाला वाटणार पावसात भिजलोय आम्ही. हा पाऊस नाही, घाम आहे घाम. एवढा घाम बघा. कारण की उकडते पावसाचं वातावरण असल्यामुळे. तुम्हीच वाघ आहे सगळे. हे बघा मेलेले वाघ कसे दमलेत. वाघ तर तुम्हीच आहे. आहे का नाही? कंटाळलेले ट्रेकर बघू शकता तुम्ही. कंटाळलेले ट्रेकर आणि एक्सपिरियन्सवाले ट्रेकर. आणि हे बघा एक उलट्या करतोय, एक जिमवाला आहे म्हणून पळतोय, एक घसरतोय. नागेश इकडून जाणार आहे. आम्ही सगळे इकडून जाणार आहे. हे तू कुठनं जाणार आहे? हा हा कुठं? हे काय आलं की दरवाजा ठीक आहे. तो तिकडून चालला, आपण इकडून जाऊ. आम्ही इकडून जाणार आहे. बघू कोण लवकर पोचते. आम्ही सगळे इथं आहे कारण की आम्ही शॉर्टकटमध्ये आलो. आणि नागेश आमचा बघा कुठं आहे, तुम्हाला दाखवतो नागेश कुठं आहे. हा बघा नागेश. हे दिसतोय तुम्हाला. खालून आता वर आलोय आम्ही आमच्या नागेश जवळ. आता इथं बघा गर्दीच गर्दी. इथून मला वाटतंय किल्ल्याची हद्द चालू होते जास्तीत जास्त. कसा आहे स्मोक? स्मोक आहे स्मोक. झालं इथं बघा गर्दी बघा. वीकेंडला खूप गर्दी असते. आता आपण जायचंय कुठल्या साईडला? हो इकडून खाली येते काय? तिथे पार्किंग हा आहे किल्ल्याचा दरवाजा, पुणे दरवाजा बघा. इथून किल्ला स्टार्ट होतोय. इकडे बघा तुम्ही खाली पूर्ण धुक्कच धुक्क. आणि इकडे बघा गर्दी. गर्दीच गर्दी आहे इकडे. इकडे तोफखाना आहे. आता आम्ही तोफखाना बघायला जाणार आहे. या साईडला आहे तोफखाना. इकडून आम्ही वरती आलोय. हा तोफखाना आहे. मला मी आता आतून दाखवतो तोफखाना कसा आहे. तिथं लिहिलं तर होतं बाहेर तोफखाना. बघू काय आहे. हा बघा तोफखाना आहे पण असं खाली खाली पूर्ण. हे आहे घोड्यांचे पान. तुम्हाला दाखवतो घोड्यांचं पान कसं आहे. हा बघा घोडा. हे आहे घोड्यांचे पान बघा एकदा. इथं शूजची वाट लागणार आहे पूर्ण. मला पहिलीच माहिती आहे. आहे ना राजू काका पण आहे ना. हे बघा घोड्यांचे पान. तिथं घोडे पाणी पित होते आधी. होय कुठं आज जाऊन. हा कसा आहे आज घोड्यांचे पान दाखवत तुम्हाला. थांबा कुठं आहे मोठा खड्डा. चला आम्हाला अशी बातमी भेटली उडत उडत इकडे मोठा खड्डा आहे. पडशीला.
कालच इथं आम्ही मोठा खड्डा बघतो आता घोड्यांच्या पानमध्ये. आयला उडी मारू का नको? उडवू नको. हे बघा घोड्यांचे पान. कुणाला ताण लागलेले पिऊ शकता पाणी तर चांगलं पाणी. बॉटल भरून घे. हे बघा बघू शकता तुम्ही घोड्यांचे पान. तर आता इकडे आम्ही चाललोय कल्याण दरवाजाकडे. इकडे कल्याण दरवाजा आहे. बघू आता कल्याण दरवाजाकडे आम्ही इथून जाणार आहे. इकडे ब्लॉगर इकडे जिम पण मीच दिसणार आहे याच्यात कारण की फ्रंट कॅमेरा चालू आहे. कल्याण दरवाजा म्हणून ह्यांना इथे इलेक्ट्रिसिटी मध्ये घेऊन आलेले आहेत. आता इथं बघा वारं कसलं सुटलंय, धोका आहे एकदम. आणि इथं कोंडवेश्वर मंदिर आहे. तर मी तुम्हाला आता कोंडवेश्वर मंदिर दाखवतो. इथून आत गेल्यावर कोंडवेश्वर मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही कोंडवेश्वर मंदिर आहे हे बघा. इथं मूर्त्या आहेत. मूर्त्या म्हणजे बघू शकता. चप्पल काढले पायाला एवढं गार लागतंय की बोलूच नको. फोटो काढायचा आहे तिथं आता. हे बघा नरवीर सुभेराव तानाजीराव मालुसरे यांची मूर्ती आहे ही. नंतर इकडे झाडावर गवत निघाले. कसं आहे इकडे एक तलाव आहे. इथं एक मंदिर आहे कशाच तरी. ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं मंदिर आहे. इथं शूज काढावं लागतात म्हणून बाहेरून चाललेत माणसं. इथं बघू शकता तुम्ही. आता इथून आम्ही जाणार आहे कल्याण दरवाजाकडे. तिथं ते तानाजी मालुसरेंचं मंदिर झालं. इथं एक मंदिर होतं ते पण झालेलं आहे. आता इथून एक रोड आहे तिथून आम्ही बाहेर जाणार आहे. आता आम्ही चाललोय कल्याण दरवाजाकडे. इकडं गर्दी दिसत नाही, तिकडंच गर्दी आहे सगळी. ती पण धुक्यात मुजली पूर्ण. हा तसं असते. कल्याण दरवाजा इकडेच आहे ना. हा इथंच आहे, इथंच आहे. चला हे बघा हे मग ऐकत नाही. ह्याचं ऐकून आता आम्ही अजून लय मागं राहिलो. ह्याचं ऐकूनच. हा हे कल्याण दरवाजा बघू शकता तुम्ही. इथं खालून आहे. आधी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो मी. बघू शकता. हो का. आपण आता तिथं जाणार आहे खाली उतरून. इकडे लय भारी आहे इकडे. तिथे खाली येते का? तिथे जायला येते. जाऊ ना तिथं जाऊ ना खाली. कुठं जायला येते का? हा चल चल जाऊ. बघू शकता तुम्ही इथं. आता आम्ही इथं जाणार आहे खाली. नंतर इथून इकडे आल्यानंतर हा पूर्ण व्ह्यू खूप खूप भारी. आणि हे बघा कसा आहे व्ह्यू. इथून मावळे आणते रे, आणायची होती त्याला कल्याण दरवाजा. नागू गेला तिकडचा बघा. भीतीचं वातावरण आहे इकडे पूर्ण. आली मदत आहे बघा. तुला सर की थोडं थोडं इकडे खाली खाली उतर. बघा नागेश. हा हा त्याला वरून तो व्ह्यू आहे हा. हे बघा इथं खाली एक दरवाजा आहे आणि ते वर एक. आधी आपण तिथं वर जाऊया इथं, नंतर तिथून खाली जाऊया. आणि इथं आपण फोटो काढूया आता. तर आता इथं बघा नागेश आमचा खाली जातोय बॉडी दाखवत. हे आता लास्ट लोकेशन आहे. इथून आम्ही पलीकडच्या लोकेशनला जाणार आहे. कुछ तो जोल था इसलिए हमें बाजू में किया है.
ह्याला वाटलं तुम्ही ह्याचाच फोटो काढताय, खुश झालता. माझाही फोटो काढत होते ते. हे झुंजार माती बघू शकता तुम्ही. इथून ते तशा दुर्बिणी आहेत, जसं की आपण हरिश्चंद्रगडाला बघितली होती, नाही हरिहरेश्वरला बघितली होती, आय थिंक तिथं बघितली होती. तसं इथून बघता येते बघा. हा बघा इथं फोटोसाठी कुठं बसलाय हे बघा. आणि इथं खाली बघा मोबाईल जोरात धरतो थोडा, माझा नाही कारण जन्नत ही जन्नत. हाँ सिंहगढ़ किला देख के हम नीचे वापस जाती, तो अब देख सकती, तो हमने पूरा यहाँ पे घूम ली है, तो अब यहाँ से हम वापस जाती. अब जाते टाइम हम कुछ नहीं बनाने वाली, क्योंकि हमारे मोबाइल में अब चार्जिंग नहीं होती, तो इसलिए हम यहाँ से अब वापस जाती. तो यहाँ पे हमारा डुप्लीकेट ब्लॉगर मिला है, ये देखो ये डुप्लीकेट है, इसको लगता है ये भी फेमस हो जाएगा मेरी तरह, पर इसका कुछ नहीं हो जाएगा. और अब यहाँ पे हम एक गाना गाने वाले हैं. इथं एक कडा आहे, इथं एवढं वारं सुटलंय, आता आमचा तुकाराम उडून गेला असता, मी धरला त्याला. बघू शकता इथं जास्त लोकेशन मध्ये गर्दी पण आहे भरपूर. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. ते गोगलगाय आहे. तर सिंहगडावरचे सगळे पॉइंट बघून आता आम्ही रिटर्न चाललोय. आता नागेश बोलला रिटर्न जायचंय, त्यामुळे आता रिटर्न चाललोय आम्ही. तर आता चार्जिंग पण खूप कमी राहिली, त्यामुळे आपण आता थोडंच बघणार आहे. तिथून पुढे एक पॉइंट असेल अजून, तिथून परत बंद करणार आहे व्लॉग. डायरेक्ट खाली गेल्यावर भेटू. आता मी तुम्हाला दाखवतो छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीच्या पूजेचे वंश वाचा तुम्हीच, पण दाखवतो मी तुम्हाला. बघा इथं तलाव आहे, पण हे निवासस्थान आहे. कधी वाचतो तेवढ्यात मग लय मोठा होईल, हे बघू शकता. आणि इकडं असंच खाली व्ह्यू पण आहे चांगला. प्रकारे आता पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही इथून खाली चाललेलो आहे. अवतार बघा नागेश आमचा कसा झालाय. फायनली आम्ही हा सिंहगड फिरून खाली चाललोय. आता ट्रेक करतच जाणार आहे. सगळे येतात गाडीनं, पण आम्ही ट्रेक करत जाणार आहे. कारण आमच्या ग्रुपमध्ये गरीब पोर आहेत, गरीब. त्यामुळे आम्ही ट्रेक करत जाणार आहे. तर चला, अशा प्रकारे आम्ही आता 70% गड हा उतरलेलो आहे. 3300 फूट गड आम्ही उतरलेला आहे. तर अजून थोडा 30% राहिलेला आहे. 30 पण नाही, 10% राहिलेला आहे. तर आम्ही चार्जिंग नसल्यामुळे खूप असे व्हिडिओ काढले नाहीत. तर भेटूया डायरेक्ट आता PMT मध्ये आणि आपला व्लॉग एंड करूया. आपण आपलं कुठं